शहा राजवंशातील राजा पृथ्वीनारायण शहाला श्री गोरक्षनाथांचा विशेष अनुग्रह होता. एकदा राजा पृथ्वीनारायण आपल्या सैन्यासह स्वारीवर निघाला असताना त्याला एका वृक्षाखाली एक तेजस्वी नाथपंथी जोगी बसलेला दिसला. ते गुरु गोरक्षनाथ होते, परंतु राजाने त्यांना ओळखले नव्हते. राजाने क्षणभर थांबून त्यांचे दर्शन घेतले. स्वतःजवळील दही त्यांना अर्पण केले. नाथांनी ते मोठ्या आवडीने खाल्ले आणि क्षणभर डोळे मिटले. नेपाळचा राजवंश त्यांनीच स्थापन केला होता. हा पृथ्वीनारायण सुद्धा त्याच वंशातील राजा होय. राजा आहे, लाखोंचा पोशिंदा आहे. त्याला अधिक सामर्थ्य देऊन लोककल्याण केले पाहिजे असा विचार करून नाथांनी खाल्लेले दही योगक्रियेने उलटून बाहेर काढले. उलटी केलेल्या दह्याचा कटोरा राजाच्या हाती दिला. अमरकाय योग्याच्या देहातून बाहेर पडलेले ते जणू अमृतच होते. नाथांनी राजाला ते प्राशन करण्याची आज्ञा केली. तेव्हा राजाने किळस येऊन तो कटोरा खाली टाकून दिला. राजाच्या पायांच्या 10 बोटांवर ते दही सांडून मातीत मिसळले. तेव्हा गुरु गोरक्षनाथांनी शाप दिला, अरे मूढमती राजा, हे दिव्य अमृत सांडून तू माझा आणि मम पंथाचा अवमान केला आहेस. जर तू ते प्राशन केले असतेस तर तुझ्यासह तुझे पुढील सर्व वंशज चक्रवर्ती सम्राट झाले असते. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या असत्या. दह्याचे अमृतकण तुझ्या चरणांवर आणि 10 बोटांवर सांडले. त्यामुळे तू जेथे जाशील त्या प्रदेशावर तुझा विजय होईल. इथून पुढे तुझ्या केवळ 10 पिढ्यांनाच राजसत्ता प्राप्त होईल आणि 10व्या पिढीचा त्यांच्याच वारसाकडून कुलनाश होऊन ती नष्ट होईल, माती मोल होईल. चल, चालता हो माझ्या नजरेसमोरून. राजा पृथ्वीनारायण शहाने खूप क्षमा याचना केल्यानंतर गुरु गोरक्षनाथांनी त्याला एक तलवार भेट दिली. पुढे त्या तलवारीने राजाने अनेक पराक्रम गाजविले. ही घटना सुमारे 230 वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेचे पुन्हा स्मरण होण्याचे कारण म्हणजे शुक्रवार दिनांक 1 जून 2001 रोजी घडलेल्या घटनेने सारे जग हादरले. नेपाळचे महाराजा बीरेंद्र आणि महाराणी ऐश्वर्या आपल्या महालात बसले असताना त्यांचा एकुलता एक पुत्र युवराज दीपेंद्र हा मध्यधुंद अवस्थेत त्यांच्या कक्षात घुसला आणि त्याने स्वयंचलित बंदुकीतून माता पित्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. राजा राणी जाग्यावरच तत्काळ गतप्राण झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून अंगरक्षक धावले असता युवराजाने त्यांनाही उडवले. एकूण 11 लोक ठार झाले. युवराजाने स्वतःही मस्तकात गोळ्या झाडून घेतल्या आणि खाली कोसळला. राजवाड्याच्या भिंतीवर रक्ताचा सडा शिंपला गेला. 2 दिवसांनी युवराजही मृत झाला. राजा पृथ्वीनारायण शहापासून महाराज बीरेंद्र आणि महाराणी ऐश्वर्या यांची ही 10वी पिढी होती. युवराज दीपेंद्र हा 11वा वारस होता. म्हणजे 11व्याने 10व्यांची हत्या करून स्वतःही आत्मघात करून घेतला. गुरु गोरक्षनाथांनी राजा पृथ्वीनारायण शहाला 230 वर्षांपूर्वी दिलेला शाप तंतोतंत खरा झाला. साऱ्या जगाला गोरक्षवाणीचा प्रत्यय आला. जय अलख निरंजन, जय अलख निरंजन, जय अलख निरंजन.